साहेब नमस्कार. नमस्कार. साहेब तुम्ही नाव काय तुमचं? संतोष मुकिंद चव्हाण. तुमचं हा. संतोष मुकिंद चव्हाण. आणि तुम्ही ह्यांच्यासाठी म्हणजे हे तुमचे कोण म्हणायचे पेशंट? हे आत्याचा मुलगा आहे. आत्याचा मुलगा. हा. तुमच्या आत्तीचा मुलगा. हा, हा. हां, तर ह्यांना कॅन्सरचा त्रास आहे. हा. आणि ह्या किती वर्ष झाला आहे? 6 महिने झाले. ह्यांचं नाव काय? त्यांचं संतोष मुकिंद चव्हाण नाव आहे. त्यांचं नाव हा, संतोष हा. मुकिंद चव्हाण. अरे वा, म्हणजे पेशंटचं नाव संतोष हा. मुकिंद चव्हाण. हा. अच्छा, राहणार मुरडव. मुरडव. आणि तालुका? तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. लातूर पासून किती किलोमीटर गाव तुमचं? 20 किलोमीटर असेल. 20 किलोमीटर. तर 20 किलोमीटर लातूर पासून. आणि लातूर पासून हे अंतर किती आहे? हे अंतर 400-450 किलोमीटर. 400-450 किलोमीटर आणि ते 20 म्हणजे जवळजवळ पावणे 500. हा. पावणे 500 किलोमीटर अंतरावरून तुम्ही ह्या पेशंटला इथं दाखवण्यासाठी आलात पट्टणकडोलीमध्ये. हा. पारंपरिक आयुर्वेदिक दवाखाना इथे. हा. तर आता 3 दिवसाचा डोस तुम्ही पूर्ण घेतलेला आहे. हा. आता 3 दिवस तुम्ही इथं मुक्काम राहिला हा. आणि ह्यांच्यावर उपचार केला. 3 दिवस त्यांना सकाळचे डोस खायला दिले, संध्याकाळचे गोळ्यांचे डोस दिले इथले डॉक्टरांचे. तर पारंपरिक आयुर्वेदिक दिवसा म्हणजे दवाखान्यातून इथून पट्टणकडोलीतून या 3 दिवशी उपचार घेतल्यानंतर तुमच्या ज्या रोज गोळ्या तुम्ही खात होत्या म्हणजे तुमचे पेन्स काळा कमी येण्यासाठी, तुम्हाला जबड्याचा कॅन्सर आहे ना, तर हा जबड्याचा कॅन्सर पूर्ण बरा होण्यासाठी तुम्ही उपचार घ्यायला लागलाय. आता ज्या कायमच्या गोळ्या तुमच्या चालू होत्या पेन्स काळा कमी येण्याच्या, त्या तुमच्या गोळ्या ह्या 3 दिवसात नाहीत ना खाल्ल्या नाही त्या. आणि इथं डॉक्टरांनी दिलेला उपचार तेवढा घेतला. तर आता ह्या 3 दिवसामध्ये तुम्हाला कसं वाटायला लागलंय? म्हणजे फिलिंग पहिलं जसं त्रास होता त्यातून आता काय फरक थोडाफार वाटतोय? कसा काय? थोडंसं चेंजिंग वाटतंय. जरा सूज कमी आल्यासारखं वाटतंय. त्यातून पस पण चालली ना ती, म्हणजे जी घाण जी होती पस तो निघा लागलेला आहे. म्हणजे बरं वाटायला लागलेलं आहे. बरं. आणि कळ पण पहिल्यापेक्षा किंचित कमी आलेली आहे. बऱ्यापैकी कमी वाटते जरा. हां, छान छान छान. तर आता 3रा डोस म्हणजे 3ऱ्या दिवसाचा डोस पण तुम्ही घेतलाय. तर आता तुम्ही औषधं 1 महिन्याचं घेऊन परत तुमच्या गावी चाललाय. तर अगदी तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे तुमचा हा जबड्याचा त्रास क्लिअर होणार आहे. म्हणजे कॅन्सर मुळासहित तुमचा नाहीसा होणार आहे. तर पथ्य पाणी अतिशय महत्त्वाचं आहे. तुमचं कुठलं व्यसन, ह्याच्यापूर्वी मला एक सांगा, तुम्हाला व्यसन काय होतं? अगदी बिंदास सांगा, काय लाजायचं कारण नाही. दारू पिणे, हां तंबाखू, गुटखा. हां, दारू, तंबाखू, गुटखा. हे किती वर्ष चालू होतं तुमच्या आयुष्यात? हे 2014 पासून होतं. 2014 पासून तुमच्या आयुष्यात ह्या गोष्टी चालू होत्या, ज्या शरीराला अपायकारक व्यसनाधीन गोष्टी चालू होत्या. आणि त्याच्यापासूनही ज्याची उत्पत्ती झाली, त्रास चालू झाला तुम्हाला. तर इथून पुढं भावी आयुष्यात तुम्ही कधीही या व्यसनाच्या आहारी जाऊ नये अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही इथनं पुढं कंटिन्यू आरोग्यदायी राहावं. तर तुम्ही आत्तीचा मुलगा तुमचे आहे पेशंट, तुम्ही त्यांच्या गावापासून जवळ राहिला आहे का? कुठलं गाव तुमचं? माझं गाव कुंभारवाडी. कुंभारवाडी. तिथं जवळच आहे. शेजारी. अच्छा अच्छा. आणि साहेब तुम्ही यांचे कोण? आमचे भाऊजी त्यांनी. भाऊजी. तुम्ही राहायला कुठे तिथे? मी नांदेडला. नांदेड. मग तिथून लांब आहे का? 100 किलोमीटर अंतर. हां, तिथून पुढे आहे. अच्छा 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 अच्छा. चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही एवढे नातेवाईक असताना, म्हणजे नातेवाईक असून सुद्धा घरची लोक न येता तुम्ही स्वतः यांना घेऊन आलात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. यांना एवढ्या लांबून तुम्ही इथं उपचारासाठी घेऊन आलात, यांच्यावर उपचार करण्यासाठी यांना प्रवृत्त केलं. आणि इथून पुढच्या साहेब निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. तुमचं पूर्ण नाव काय म्हणालात? संतोष मुकुंद चव्हाण. संतोष मुकुंद चव्हाण. गाव? राहणार मुरडव, तालुका रेणापूर. हां, गाव मुरडव. राहणार मुरडव, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. तर इथून पुढच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीनं शुभेच्छा देतो. धन्यवाद साहेब. धन्यवाद. धन्यवाद.